नमस्कार प्रशिक्षणार्थी, स्वागत आहे। या सत्रात उपकरणे हाताळताना घ्यायची सुरक्षा खबरदारी याबद्दल आपण शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील मुद्दे शिकू शकाल। मोजणी करणारी म्हणजे माप घेण्यासाठी व आराखडा तयार करणाऱ्या विविध उपकरणांची माहिती, शिवणकाम करताना सुरक्षा खबरदारी घेण्याचे महत्त्व स्पष्ट करणे, शिवणकामाची उपकरणे हाताळताना घेण्याची सुरक्षा आणि त्यासाठीच्या सुनिश्चिततेसाठीच्या विविध टप्प्यांचे वर्णन करणे, शिवणाची उपकरणे व साधनांची काळजी, देखभाल व साठवणूक कशी करायची ते स्पष्ट करणे। मोजणी करण्याच्या विविध प्रकारच्या उपकरणांवर म्हणजे टूल्सवर एक नजर टाकूयात। मेजरिंग टेप, फायबर ग्लास किंवा फायबरची लवचिक मेजरिंग म्हणजे माप घेण्याची टेप हे शरीराचे माप घेण्यासाठी, पॅटर्न्सचे व लेआउट्सचे मेजरिंग घेण्यासाठी तसेच सर्वसाधारण मोजणी किंवा मेजरमेंटसाठी आदर्श असते। फॅब्रिकची टेप बराच काळ वापरल्यानंतर आणखी ताणली जाते। त्यावर फक्त इंच आणि सेंटीमीटरच्या खुणा असतात। त्यावर टेलरिंगच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शास्त्रीय ज्ञानावर आधारित मेजरमेंटसाठी एक रिबन किंवा पट्टी असते। मेजरिंग स्टॅट्स हे ओव्हरकोट, लेडीज नाईटी, गाऊन इत्यादी सारखे लांब किंवा मोठे कपड्यांच्या मेजरमेंटसाठी वापरले जातात। तसेच कपड्याचे फ्लेअर तपासणीसाठी सुद्धा वापरले जातात। मेटल किंवा धातूची टेप ही एखादा फॉर्म किंवा आकृती मोजण्यासाठी सोयीची आणि लवचिक असते। ती लवचिक धातूपासून बनवण्यात येते। आता विविध प्रकारचे ड्राफ्टिंग टूल्स पाहूयात। एल स्केल ही लाकूड किंवा लोखंडापासून बनलेली असते। तिला ट्राय स्क्वेअर असेही म्हणतात। त्याची एक बाजू किंवा हात 12 इंच लांबीचा असतो आणि दुसरा हात 24 इंच लांबीचा असतो। प्रत्येक इंचावर 8 खुणा असतात। टेलरिंगमध्ये लाकडाचा ट्राय स्क्वेअर वापरला जातो। ग्रॅज्युएटेड स्क्वेअरलाही एल स्क्वेअर स्केल म्हणून ओळखले जाते, पण त्यामध्ये इंचाच्या खुणा एका बाजूला दिलेल्या असतात आणि दुसऱ्या बाजूला अर्धा इंचाच्या खुणा, पाव इंच, 1 अष्टमांश, 1 16अंश, 1 32अंश अशा परिमाणात आणि 24 इंचाच्या खुणा 1 तृतीयांश, 1 षष्ठमांश, 1 12अंश, 1 24अंश आणि 1 48अंश अशा परिमाणात दिलेल्या असतात। या खुणा पॅटर्न्स तयार करताना वापरल्या जातात। मेजरिंग स्टिकवर इंच आणि सेंटीमीटरच्या खुणा असतात। ही एक फॅब्रिकचे धागे तपासण्यासाठी आणि हेमच्या खुणा करण्यासाठी वापरली जाणारी लवचिक पट्टी असते। ड्रेसमेकरच्या गेजवर एकीकडे टोकाला वळणाकृती म्हणजे स्कॅलॉप एजेस असतात आणि दुसरीकडे सरळ कडा असतात। स्कॅलॉप एजेसच्या बाजूवर पाव इंच, 1 इंच, 1 पाव इंच, 1 अर्धा इंच, 2 इंच अशा खुणा असतात, तर सरळ कडेच्या बाजूला 1 2 3 4 अशा खुणा असतात। स्कॅलॉप एजेस चुण्या, टक्स इत्यादीचे माप घेण्यासाठी वापरतात आणि सरळ कडा बटनाची छिद्रे किंवा होल मोजण्यासाठी वापरतात। सीम गेज ही 6 इंचाची सरकता रॉ मार्कर असलेली एक पट्टी असते, जिचे अनेक उपयोग आहेत। सीम मार्जिन लांबीची, बटन आणि बटनाच्या छिद्रांची खूण करणे, तसेच चुण्या आणि टक्स यांच्यासारखे डिझाईनमधील तपशील नोंदवणे यासाठीही याचा वापर केला जातो। ट्रान्सपरंट रूलर म्हणजे पारदर्शी पट्टी ही प्लॅस्टिकची असते। तिच्यावर इंच आणि सेंटीमीटरच्या खुणा असतात। ती सरळ तसेच बायस लाईन्स मोजण्यासाठी वापरली जाते। टी स्क्वेअर पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट असते आणि त्याच्यावरील खुणा सहज वाचण्यासारख्या असतात। त्याच्यावर इंच आणि सेंटीमीटरच्या खुणा असतात। सरळ कडांचे बंद चौकोन मोजण्यासाठी ते वापरले जातात। सेट स्क्वेअर हा नितळ, स्वच्छ, सहसा न तुटणाऱ्या सिंथेटिक मटेरियल, धातू किंवा लाकडाचा असतो। डिझाईन आणि पॅटर्न विभागात ते वापरले जातात। कार्ड स्केल ही कागदाच्या कार्डबोर्डपासून तयार केली जाते। सहसा ती नोंद वहीमध्ये छोट्या छोट्या ड्राफ्टिंगसाठी वापरली जाते। टेलरचे आर्ट कर्व हे लाकूड, प्लॅस्टिक आणि स्टीलमध्ये असते। ते एल आकारात असते, पण त्याची एक बाजू बंद असते आणि गोलाकार वळलेली असते। त्यावर एका बाजूला अर्धा सेंटीमीटरच्या खुणा असतात आणि दुसऱ्या बाजूला 1 पंचमांश सेंटीमीटरच्या खुणा असतात। फ्रेंच कर्व हे पारदर्शी प्लॅस्टिकपासून तयार केले जाते। हा 12 टूल्सचा एक सेट असतो, ज्यातील फक्त 3 किंवा 4च टेलरिंगमध्ये सहसा वापरले जातात। गळ्याचे म्हणजे नेक आकार, आर्म होल म्हणजे बाहीच्या टोकाची खोली,
बाजू आणि तळ रेखाटण्यासाठी म्हणजेच बॉटम रेखाटण्यासाठी याची मदत होते. लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल कर्व. हे लवचिक रबरापासून तयार करण्यात येते. कर्व्ड पॅटर्न कोणत्याही तुकड्यांमध्ये सहज वाकले जाऊ शकते. हिप कर्व किंवा कर्व रूलर्स हे प्लॅस्टिक किंवा लाकडापासून तयार करण्यात येते. हे थोडेसे गोलाकार रॉडसारखे असते आणि त्याचा वापर शर्ट, पॅन्ट यासारख्यांचा साईड शेप ड्राफ्ट करण्यासाठी केला जातो. लांब पट्टीवर इंच आणि सेंटीमीटरच्या खुणा असतात. त्याचा वापर सरळ रेषा काढण्यासाठी केला जातो. आता सुरक्षा खबरदारीवर नजर टाकूया. सुरक्षितता सगळ्यांसाठीच महत्त्वाची असते आणि कामाचे ठिकाण सुरक्षित ठेवणे ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. सुरक्षित वातावरणासाठी प्रत्येकाने सुरक्षेचे नियम समजून घेतले पाहिजेत आणि त्याचे नेहमी पालनही केले पाहिजे. सुरक्षा प्रत्येकासाठी महत्त्वाची असते. कामाचे ठिकाण सुरक्षित राखण्यासाठी कोचेस महत्त्वाचे असतात. मशीनवर काम करत असताना अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व प्रशिक्षणार्थींनी सुरक्षिततेच्या खालील गोष्टी शिकल्या पाहिजेत. फरशीवर किंवा जमिनीवर तेल सांडल्यास कामाचे ठिकाण ताबडतोब स्वच्छ केले गेले पाहिजे. दोरा व्यवस्थित ओवला गेला आहे ना याची मशीन सुरू होण्यापूर्वीच खात्री करून घ्या. सुईमध्ये दोरा ओवताना तुमचा पाय पेडलपासून दूर ठेवा. मशीन सुरू नसेल तेव्हा मोटार बंद ठेवावी. मशीनवर काम करत असताना जास्त सैलसर कपडे घालणे टाळावे. तुमचे केस लांब असतील तर ते व्यवस्थित बांधावे. सुया, कात्री, शिवणाच्या सुया यासारखी टोकदार उपकरणे वापरताना व सुया टोचताना त्याचा धारदार व टोकदार भाग हातात असल्याची व ग्रिपचा भाग ग्राहकाच्या हातात असल्याची खात्री करणे आपल्यासाठी गरजेचे आहे. शिवणयंत्र वापरत नसाल तेव्हा ते ओलाव्यापासून दूर कोरड्या स्वच्छ जागी ठेवा. आता शिवणयंत्रे वापरण्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी व सुरक्षेचे नियम यावर एक नजर टाकूयात. मशीन सुरू असताना हात सुईपासून लांब ठेवा. फक्त प्रशिक्षित व्यक्तींनीच मशीनचा वापर करावा. जर ऑइल ग्रीसचा डोळ्यांशी किंवा त्वचेशी संपर्क आला तर तो लागलेला भाग लगेचच धुवून टाका व डॉक्टरांचा सल्ला घ्या. जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला एखादी धारदार वस्तू देत असाल तेव्हा त्याच्या हँडलकडचा भाग त्या व्यक्तीच्या हातात आधी द्या. अपघात टाळण्यासाठी मशीन सुरू असलेल्या अवस्थेत आणि निष्काळजीपणे सोडून देऊ नका. काम सुरू असताना कधीही आपले डोके, केस किंवा हात हँडव्हील, व्ही बेल्ट, बॉबिन वायडर किंवा बॅलन्स व्हील यांच्याजवळ आणू नका. कोणतेही सुरक्षा उपकरण काढून किंवा ते नसताना मशीन चालवू नका. जर काम करत असताना सुई तुटली तर अशा अवस्थेत कधीही तुमचा चेहरा शिवणाच्या जवळ आणू नका. गरम इस्त्रीचे हँडल वगळता अन्य कोणत्याही भागाला स्पर्श करू नका. आता शिवणयंत्र वापरण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या सुरक्षा नियमांवर नजर टाकूया. पिना नेहमी पिन कुशनमध्येच ठेवा. कधीही कापडामध्ये ठेवू नका. मोठी कात्री व अन्य कात्र्या जेव्हा वापरत नसाल तेव्हा बंद करूनच ठेवा. सर्व प्रकारची धारदार व टोकदार उपकरणे किंवा वस्तू त्यांची धारदार टोके खालील बाजूस असतील अशाच पद्धतीने हातात धरा. मशीन चालवायचे शिकत असताना वेग कमी ठेवा. गंज चढू नये म्हणून वापरात नसताना सर्व उपकरणे कोरड्या ठिकाणी ठेवा. उपकरणांना नेहमी लॉक करूनच ठेवा आणि लहान मुलांच्या हाती ती लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावीत. कोणतेही उपकरण, वस्तू किंवा एखादा भाग वापरताना तो व्यवस्थित चालत आहे ना आणि त्याचे जे कार्य आहे ते करण्याच्या स्थितीत आहे ना हे बघण्यासाठी काळजीपूर्वक तपासणी केली जावी. लहान मुलांना मशीनवर काम करण्याची परवानगी देऊ नये. त्यांना मशीन किंवा अन्य उपकरणे हाताळू देऊ नका. मशीनवर काम करत असताना खूप सैलसर कपडे किंवा दागिने घालू नका, कारण ते मशीनच्या चालत्या पार्ट्समध्ये अडकू शकतात. योग्य फुटिंग व बॅलन्स वापरा. चालू असलेल्या मशीनवरून किंवा त्याला ओलांडून जाऊ नका. तुम्ही काय काम करत आहात याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. खूप दमला असाल किंवा थकवा आला असेल तर मशीन सुरू करू नका. शिवण्याची उपकरणे जास्त काळ चालावीत तसेच जास्तीत जास्त कार्य करावीत यासाठी त्यांची काळजी, देखभाल तसंच साठवणूक कशी करायची ते आता पाहूया. तुमच्या सुरक्षिततेसाठी सर्व्हिस व देखभाल पात्रताधारक तंत्रज्ञांकडूनच करून घ्या.
मशीनचे नुकसान टाळण्यासाठी फक्त मशीनचे ब्रँडेड किंवा शिफारस केलेले पार्ट्सच वापरा. अधिक चांगल्या व सुरक्षित कामासाठी धारदार सुया व उपकरणे वापरावीत. मशीन स्वच्छ व ओलसर कापडाने स्वच्छ करावे. कोणत्याही प्रकारची सॉल्व्हंट्स किंवा थिनर वापरू नये. वापरात नसताना मशीन झाकून ठेवावे व स्वच्छ तसेच कोरड्या ठिकाणी ठेवावे. जमलेली धूळ स्वच्छ करण्यासाठी दोऱ्यांचे तुकडे तसेच फायबरचे तुकडे गोळा करण्यासाठी मशीनच्या पृष्ठभागावरून झाडून व पुसून घ्यावे. सर्व्हिसिंग करताना फक्त योग्य तेच बदली म्हणजे रिप्लेसमेंट पार्ट्स वापरावेत. अन्य कोणतेही पार्ट्स वापरल्यास वॉरंटी रद्द होईल. फॅब्रिक किंवा कापडाला कीड लागू नये आणि त्याचे नुकसान होऊ नये यासाठी कपाटात नेप्तोलेनचे बॉल्स ठेवा. पॅटर्न वर्कसाठी वापरल्या जाणाऱ्या पिना नेहमी पिन कुशनमध्येच ठेवाव्यात. स्क्रूड्रायव्हर्स आणि ऑइल कॅन्ससारखी आवश्यक उपकरणे मशीन टूलबॉक्समध्येच ठेवावीत. शिवण्याचे सर्व दोरे थ्रेड बॉक्समध्येच ठेवावेत. निडल बॉक्समध्ये शिवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या व आकाराच्या सुया ठेवाव्यात. कात्री, मोठी कात्री आणि ट्रिमर्ससारखी धारदार उपकरणे सुरक्षित जागी तसेच लगेचच हाताशी मिळतील अशा ठिकाणी ठेवावीत. मशीन किंवा त्याची उपकरणे रफली वापरू नका. अत्यंत सांभाळून व काळजीपूर्वक त्याचा वापर करा. थेट सूर्यप्रकाशात कपडे सतत जास्त काळासाठी सुकवू नका, त्यामुळे फॅब्रिक लवकर खराब होते. आता शिवण्यासाठीची महत्त्वाची उपकरणे व साधने कशी हाताळायची ते पाहूया. तसेच ती कशी वापरायची आणि योग्य पद्धतीने त्याची काळजी कशी घ्यायची हेही बघूयात. सुया. हाताने घालायच्या योग्य टाक्यांसाठी योग्य त्याच सुया वापरा. मशीन सुई फिक्स करा. निडल बारच्या सपाट बाजूला सपाट सुई. फक्त टोकदार सुयाच वापरा. धागा. हाताने घालण्याच्या टाक्यांसाठी खूप मोठा लांब धागा ओवू नका. जुने झालेले किंवा ओलसर धागे वापरू नका. शिवण करत असताना धागा सतत मोकळेपणाने येत राहावा यासाठी थ्रेड स्पूल योग्य दिशेला बसवा. कात्री. पेपर पॅटर्न कापण्यासाठी कात्री वापरा. कात्रीचा वापर काळजीपूर्वक करा. कापण्यापूर्वीच धागे ट्रिम करा व सीम अलाउन्सेस सारखे हलके फॅब्रिक कापून घ्या. मोठी कात्री म्हणजे शिअर्स. फॅब्रिकचे 2 ते 4 थर कापत असताना शिअर्स वापरताना त्याच्या छोट्या रिंगमध्ये अंगठा घाला व अन्य बोटे दुसऱ्या रिंगमध्ये घालून कापण्याचे काम करा. हे कापण्याचे काम करत असताना पॅटर्न लाईन्सचे पालन करा व फक्त धारदार आणि मोठी कात्रीच वापरा. खडू. खुणा करण्यासाठी फॅब्रिकच्या रंगाला सूट होईल असा खडू वापरा. फॅब्रिकच्या नेहमी उलट्या बाजूला खडू वापरून खूण करा. Thimble. Wear a thimble while working hand stitches. Use a thimble of suitable size for your fingers. मेजरिंग टेप. सेंटीमीटर किंवा इंच यासारख्या मापाच्या कोणत्याही एका युनिटचे पालन करा. मेजरिंग घेताना टेपचा 0 पॉइंट अगदी बरोबर माप घेण्याच्या पॉइंटवरच असेल याची खात्री करून घ्या. सीम रिपर. ज्या हेतूसाठी सीम रिपर वापरले जाते ते वगळता अन्य कोणत्याही कामासाठी सीम रिपर वापरू नका. कपडे शिवताना नको असलेले छोटे धागे ट्रिम करताना रिपर अत्यंत सावधानीपूर्वक हाताळावा. होल मेकर. आयलेट टाके घालण्यासाठी छिद्रे करताना होल मेकर वापरावा. हे होल मेकर अन्य कोणत्याही कठीण धातूवर छिद्रे करण्यासाठी वापरू नका, नाहीतर त्याच्या धारदार कडा बोथट होतील. आपण उपकरणे हाताळताना घ्यायची सुरक्षा खबरदारी या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही पुढील मुद्दे शिकला असाल. मोजणी करणारी म्हणजे माप घेण्यासाठी व आराखडा तयार करणारी विविध उपकरणांची माहिती, शिवणकाम करताना सुरक्षा खबरदारी घेण्याचे महत्त्व स्पष्ट करणे, शिवणकामाची उपकरणे हाताळताना घेण्याची सुरक्षा आणि त्यासाठीच्या विविध टप्प्यांचे वर्णन करणे, शिवणाची उपकरणे व साधनांची काळजी, देखभाल आणि साठवणूक कशी करायची ते स्पष्ट करणे.